अभिनेत्री रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टी एकेकाळी गाजवली. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले. बिनकामाचा नवरा, मुंबईचा फौजदार, असला नवरा नको गं बाई, सासू वरचढ जावई असे अनेक दर्जाच्या चित्रपटांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. खरं तर रंजना यांना अभिनयाचा वारसा हा कुटुंबातूनच मिळाला. त्यांच्या आई वत्सला देशमुख तर अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी. त्यांनी खूपच कमी वयात अभिनयाला सुरुवात केली. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटाद्वारे त्यांनी 1975 द्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर झुंज या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. 80च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत एक अभिनेत्री म्हणून केवळ त्यांचाच दबदबा होता. पण एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्या बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांचा डावा हातही निकामी झाले. त्यावेळी त्या केवळ 32 वर्षाच्या होत्या. या अपघातानंतर त्या जवळजवळ 13 वर्ष या व्हीलचेअरवरच होत्या. केवळ एका अपघातामुळे रंजना यांचे संपूर्ण आयुष्यच बदललं. या अपघातानंतर त्या अभिनय क्षेत्रापासून दूर राहिल्या. पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षाआधी त्यांनी एका नाटकात काम केलं होतं. व्हीलचेअरवर असणाऱ्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असं या नाटकाचं कथानक होतं. हे नाटक त्यांच्याच आयुष्यावर बेतलं होतं अशी त्या काळात चर्चा झाली होती. कारण या अपघाताच्या आधी त्यांचे आणि अभिनेता अशोक सराफ यांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. रंजना यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि अशासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.